सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या तुलनेत मर्यादित संघटन शक्ती असतानाही एमआयएमनं प्रभावी कामगिरी करत तब्बल 8 नगरसेवक निवडून आणले. भाजपनंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून एमआयएमचा उदय झाला असून गेल्या टर्ममधील 9 नगरसेवकांच्या तुलनेत यंदाही पक्षाने आपली ताकद टिकवून ठेवली आहे. एमआयएमच्या यशामागे नेमकी रणनीती आणि आक्रमक प्रचार निर्णायक ठरला. हैदराबादहून आलेल्या सुमारे 50 जणांच्या टीमने 15 दिवस सोलापुरात तळ ठोकून पडद्याआड संघटनात्मक काम केलं. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पानगल मैदान व नई जिंदगी परिसरात घेतलेल्या जाहीर सभांमधून थेट मतदारांशी संवाद साधत मते आपल्या बाजूने वळवली. भाजपाची लाट असतानाही एमआयएमने आपले कोअर मतदारसंघ घट्ट ठेवले. शहराध्यक्षपदावरून झालेल्या अंतर्गत वादांनंतरही पक्षाने प्रतिष्ठा राखली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत संघटनात्मक विस्कळीतपणा दिसून आला. त्याचा फायदा एमआयएमने घेतला. सभागृहातील दुसरा मोठा पक्ष म्हणून एमआयएमची भूमिका आगामी काळात अधिक प्रभावी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.